माध्यमातून महाराष्ट्रातल्या लाखो गुंतवणूकदारांचे 5,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुणे येथील सोनेटिक्स कंपनीमध्ये महादेवपेक्षा धक्कादायक प्रकरण महाराष्ट्रामध्ये उघडकीस आले। छत्तीसगड सरकार पूर्णपणे निस्तनाबूत करणारा महादेव ॲप प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रात एक नवीन प्रकरण समोर येते। सचिन चौहान या युवकानं सोलापुरातील पोलीस आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून या कंपनीनं माझी पार्टनर एजंट यांच्या मार्फत भुला थापा देऊन 2,90,000ची फसवणूक केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। पोलीस आयुक्तांनी सदर तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केली असून यातील मुख्य फिर्यादी चौहान याचा जबाब नोंदवून घेण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिववर्स कॉईनची निर्मिती करून संतोष थोरात यांनी आपल्या पार्टनर आणि एजंटकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक परताव्याचा आमिष दाखवून हजारो जणांची फसवणूक केली आहे, असं त्यांनी तक्रारीत नमूद केले असल्याची माहिती माध्यमांना यावेळी दिली। सोलापूरमध्ये आज अत्यंत धक्कादायक असा प्रकार आपल्याला निदर्शनास आलेला आहे। महादेव ॲपपेक्षाही खतरनाक ॲप क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून पूर्ण भारताची अशी लूट सध्या प्रकरण हे सोलापूरच्या माध्यमातून आता बाहेर येत आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे ॲप सोनेटेक्स जे ॲडव्होकेट थोरांच्या माध्यमातून हे बाहेर आलेलं प्रकरण आहे, येणाऱ्या काळामध्ये भारतभरामधील जेवढे काही गुंतवणूकदार आहेत हे हळूहळू बाहेर येतील आणि हा आकडा मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगतो की 5,000 कोटीपेक्षा जास्तचा आकडा असलेला हा घोटाळा हा निघणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र हा हादरून जाणार आहे आणि सरकारला अक्षरशः पाडते की काय छत्तीसगडपेक्षा वाईट परिस्थिती हे ॲपच्या माध्यमातून सोनेटेक्सच्या माध्यमातून होणार आहे। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की ॲडव्होकेट थोरात यांनी आता हे पूर्ण महाराष्ट्रात नसून भारतामधनं ते फरार झालेले आहेत। आमच्या माहितीनुसार असं कळतंय की ते सध्या आता दुबईमध्ये स्थायिक झालेले आहेत। आम्ही भारत सरकारला आज सकाळीच निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या गृह खात्याला आम्ही विनंती केलेली आहे की त्यांचे जे काय पासपोर्ट आहेत ते फ्रीज करण्यात यावेत, त्यांचे जे काही खाते आहेत ते फ्रीज करण्यात यावेत। आमचे जे सोलापूरचे गुंतवणूकदार आहेत त्यांनी त्यांच्या माहितीप्रमाणे 350 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आता सध्या आहेत। ते सगळे पैसे जे ॲडव्होकेट थोरातांच्या नावाने जे काही पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, ह्याच्या माध्यमातून आता सध्या कुठलंही फिनान्शियल फ्रॉड आहे ते भारतामध्ये कोणीही सहजरित्या करू शकत नाही, तात्काळ फ्रीज करता येतं। तर आम्ही भारत सरकारला आज सकाळीच विनंती केलेली आहे की ह्यांचे जेवढे काही ह्यांच्या पाहुण्यांचे पण जेवढे काही खाते आहेत ते तात्काळ फ्रीज करावे आणि जे काही रक्कम आहे ते इन्व्हेस्टर्सला ती परत देण्यात यावी। आज मला ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांचा मला फोन आला होता की सोनेटेक्स नावाच्या कंपनीने पुण्यात ऑफिस उघडलं होतं आणि शिवाजी महाराजाच्या नावावर त्यांनी एक व्हर्जन तयार केलं होतं, 3D व्हर्जन, की बाबा तुम्ही तिथं पैसे गुंतवल्यानंतर एका वर्षात ते 3D व्हर्जन आम्ही शिवाजी महाराज उभा करणार, आम्ही ते 3D तसे गॉगल देणार आणि तिथं शिवाजी महाराजांचे पूर्वीचे पूर्ण किल्ले मावळे जसे असतील ते दिसतील आणि क्रिप्टोकरन्सीच्या नावावर त्यांनी कॉईन हे केले आणि तिथनं तुम्हाला कॉईन लोक विकत घेऊन ते 3D किल्ले जे आहेत शिवाजी महाराजांचे ते दिसतील म्हणून त्यांच्यानं पैसे गोळा केलेले आहेत। 2021पासून पुण्यामध्ये त्याने ऑफिस उघडलं होतं। ॲडव्होकेट संतोष खरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते ॲडव्होकेट संतोष थोरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांचे एजंट उभा केले होते बाबा की तुमचे पैसे 100 दिवसात डबल होतील। शिवाजी महाराजांच्या नावावर त्यांनी वर्जन चालू केले होते। आज सोलापूर जिल्ह्यात हजारो लोकांची तिथं फसवणूक झालेली आहे, महाराष्ट्रात फसवणूक झालेली आहे, इतर राज्यात दिल्ली असतील कर्नाटकमध्ये सुद्धा फसवणूक झालेली आहे। काल त्या लोकांनी सोलापूर पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब यांना त्यांनी निवेदन दिलं आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे ते दिलेले आहेत। 2021मध्ये सोनेटिक्स कंपनीमध्ये आम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवले होते। त्याचे ओनर आहेत संतोष पोपट थोरात। माझी गुलबर्ग्यामध्ये ॲडव्होकेट श्रीमंत पवार यांच्याशी भेट झाली होती। त्या भेटीमध्ये त्यांनी मला क्रिप्टोकरन्सीविषयी माहिती दिली होती, पण तेवढंसं मला ते करन्सीमध्ये इंटरेस्ट नव्हतं। मग सोलापूरला आल्यानंतर त्यांनी अक्कलकोटमध्ये इथं संजय चव्हाण आणि राजकुमार चव्हाण राहतात, ते कंपनीचे फाउंडर मेंबर आणि एजंट असं त्यांनी सांगितलं होतं। मग माझा नंबर त्यांनी त्यांना फॉरवर्ड करून मला ते भेटायला सोलापूरला आले ऑगस्टमध्ये 2021ला। मग त्यांनी पूर्ण कंपनीची माहिती दिली। संतोष पोपट थोरात हे मोठे डॉक्टरेट पदवीधारक आहेत, म्हणजे मोठे ॲडव्होकेट आहेत, शेअर मार्केटमध्ये त्यांचा खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि वेगवेगळे त्यांच्याविषयी त्यांनी सगळे डिटेल्स देऊन मग आम्हाला ते कन्व्हिन्स करून आम्हाला या क्रिप्टोकरन्सीमध्ये एस्टिक्स कॉईन घेण्यासाठी भाग पडला आम्हाला। मग आम्ही ते कॉईन विकत घेतले। त्याच्यानंतर सोलापूरमध्ये शुभमश्रीमध्ये एक कार्यक्रम झाला इथं, त्याच्यामध्ये जवळपास 500च्या वर लोक आले होते इकडं। त्या कार्यक्रमामध्ये पण मोठमोठे इंटरनॅशनल स्पीकर बोलवले होते
त्याच्यामध्ये त्यांनी मोटिवेशन देणार. एक भाजी विक्रेता होता, त्याला त्यांनी समोर केलं होतं आणि त्याला फॉर्च्युनर गाडी एका वर्षात मिळाली असं त्यांनी दाखवलं होतं आम्हाला. मग कित्येक लोकांना त्यांनी बुलेटचं वाटप केलेलं आहे, मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट असे तर असंख्य लोकांना त्यांनी गिफ्ट म्हणून त्यांनी दिलेलं होतं. मग प्रत्येक वेळेस त्यांनी मोठमोठे इव्हेंट घेणार. लोणावळा असेल, कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर मग पुणे असेल, ते गोवा असेल, या इव्हेंटसाठी ते चार्जेस घ्यायचे, त्या इव्हेंटमध्ये बोलवायचे. कारण काय की ते क्रिप्टोकरन्सी तुम्हाला इव्हेंट आहे आणि त्याची तुम्हाला माहिती देण्यात येईल पुढे आयुष्यात कसं क्रिप्टोकरन्सी पुढं जाणार आहे याचीबद्दल ते वारंवार आमच्याकडून इन्व्हेस्टमेंट करून घेत होते. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, मेगावर्स कॉईन एक काढलं ज्याच्यामध्ये 100 दिवसात पैसे डबल केलं. मग पुण्यामध्ये खराडीमध्ये एक मोठा कार्यक्रम घेतला. छत्रपती शिवरायांच्या नावावर त्यांनी शिववर्स कॉईन लॉन्च केली. लोकांच्या भावनेशी त्यांनी याच्यामध्ये खूप मोठा आघात केलेला आहे. तुम्ही महाराजांचे मावळे होऊन त्या शिववर्समध्ये तुम्ही आभासी दुनियामध्ये जमिनी घ्या, त्या युद्धामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता असं एक त्यांनी पूर्ण एक वलय निर्माण केलं होतं, जेणेकरून मॅक्झिमम लोकांनी या क्रिप्टोकरन्सीमध्ये छत्रपतींच्या नावाखाली खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग जेव्हा 22मध्ये त्यांनी काय केलं की या कॉईनचं जे काही खरेदी विक्री ऑनलाईन त्यांनी बंद केलं. आम्ही सरांना विचारलं, सर तुम्ही का बंद केलं कॉईन विक्री? नाही म्हटले, या कॉईनची किंमत आपल्याला 1 लाख रुपयेपर्यंत घेऊन जायचं आहे आणि सध्या कॉईन आपण कॅपिंग करतो आहे, याची खरेदी विक्री बंद करतो आहे आणि भविष्यात ही कॉईन 5,000 रुपयेपर्यंत पोहोचल्यानंतर वजीरेक्स या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही ते कॉईन लिस्ट करून तेव्हा तुम्ही तुमचे कॉईन तिथे जाऊन विका म्हटले. ठीक आहे म्हणले. मग ऑनलाईन कॉईनचं रेट 4,250पर्यंत गेलं आणि ऑफलाईन ते 100, 200, 250 रुपयाला एक कॉईन विकायला लागले. मग आम्ही म्हणलं, सर तुम्ही एवढ्या कमी का विकता ऑफलाईन? नाही म्हणले, ते ऑनलाईनचं रेट वेगळं असतं आणि ऑफलाईनचं वेगळं असतं. म्हणजे ऑफलाईन काय ऑफिशियल ते कॉईन विकतात. 10 कोटी कॉईन आहेत म्हणले, 3 कोटी आम्ही त्याला स्टेक करून ठेवलेत आणि 7 कोटी विक्रीला आहेत. त्याच्यातल्या जवळपास 50% कॉईन विक्रीला गेले. 140 कोटी जनतेमध्ये एकाला जरी एक कॉईन दिलं तर 60 कोटीच्या वर लोकांना ती कॉईन मिळणार नाही. म्हणून तुम्ही जर आता इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला पुढं ही कॉईन 1 लाखापर्यंत दिली तर तुम्ही याचा फायदा उचलू शकता.